अकोला महानगरपालिकेतील दिव्यांग कक्ष इतरत्र हलविण्यात आल्यामुळे दिव्यांग नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत ऐरणीवर आला। नगरसेवक मनोज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे। अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिव्यांग नागरिकांच्या सुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला। महानगरपालिका परिसरात असलेल्या दिव्यांग कक्ष इतरत्र हलविण्यात आल्याने दिव्यांग नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक मनोज पाटील यांनी केला। सभागृहात हा मुद्दा गांभीर्याने मांडत त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवा सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे अथवा त्यांच्या सुविधांमध्ये कपात करणे खपून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी सभेत दिला। तसेच प्रशासनाने तातडीने परिस्थिती सुधारून दिव्यांग कक्ष पूर्ववत करावा किंवा पर्यायी व्यवस्था अधिक सक्षम करावी अशी मागणीही त्यांनी केली। प्रशासनाने योग्य ती दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा स्पष्ट इशारा नगरसेवक मनोज पाटील यांनी दिल्याने आता महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जे दिव्यांग कक्ष हे महानगरपालिकेच्या आवारात होतं, त्यांनी काढून तिकडे बाहेर कुठेतरी 1-2 किलोमीटर दूर दिलेलं आहे। म्हणजे दिव्यांगांना जर काही अडचण आली तर तिथून त्यांना परत आयुक्त कार्यालयामध्ये यावं लागते आणि इथून परत तिकडे जावं लागते। तर त्यांना खूप त्यांचे हाल होत आहे। त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विषय मांडला की बा दिव्यांग जे कक्ष होतं हे महानगरपालिकेच्या आवारात राहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जे कष्ट होतं, जे हाल होतं ते होणार नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही जे 1200 रुपये महिना आहे तो 1500 रुपये करण्यात यावा, त्यांचा जो मानधन आहे। त्याच्यानंतर शासनाचा GR आहे, त्याच्यामध्ये फुटपाथवर दिव्यांगांना हे उद्योगासाठी किंवा रोजगारासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, ज्यामुळे ते दिव्यांग आपलं पोट भरू शकतील। या सर्व विषयावर आम्ही तिथं आज विषय मांडले। परंतु जर लवकरात लवकर या कारवाई केल्या गेली नाही तर दिव्यांग संघटना आणि प्रहार संघटना आणि शिंदे गट सुद्धा या ठिकाणी आंदोलन करेल, या ठिकाणी असा आम्ही इशारा दिला आहे।